मुंबईत प्रभाग क्रमांक 38 मध्ये। तर मुंबईत प्रभाग 38 मध्ये मनसेच्या सुरेखा परब लोके या उमेदवार विजयी झालेले आहेत। खातं अधिकृतपणे मनसेने या ठिकाणी उघडलेलं आहे। 9 जागांची आघाडी मनसेला मुंबईत आहे। 38 मध्ये प्रभाग 38 मध्ये मनसेच्या सुरेखा लोके विजयी झाल्या। तर आकडेवारी जर बघितली तर भाजप 99 जागांवर मुंबईमध्ये 227 च्या 227 जागांचे कल आलेले आहेत। तर भाजप आणि शिंदे मिळून 130 जागांवर मुंबईत, राष्ट्रवादी 2 जागांवर, ठाकरे बंधू 72 जागांवर, तर काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर मुंबईचे हे आकडे। मुंबईतली ही महत्त्वाची आणि मोठी घडामोड आहे। प्रभाग 38 मध्ये मनसेच्या सुरेखा लोके विजयी झाल्या आहेत। तर मुंबईत 227 जागांचे कल हाती आले आहेत आणि भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे। 99 जागांसह भाजप मुंबईत आघाडीवर आहे। सेंचुरीच्या उंबरठ्यावर भाजप। त्यामुळे एकेका जागेचे निकाल जे आपल्या समोर येतात। पुण्यावरती एक नजर टाकूयात। भाजप 87 जागांवर, शिवसेना शिंदे गटाला पुण्यामध्ये खातं उघडता आलेलं नाही। काँग्रेस 3 जागांवर, उद्धव ठाकरेंची सेना 0, मनसे 0, अजित पवारांची राष्ट्रवादी 8 जागांवर, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर पुण्यात। तर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या पक्षाची म्हणजे राष्ट्रवादीची अवस्था अत्यंत गंभीर आहे। विजयाचा दावा असताना भाजपहून दादा गट म्हणजेच अजित पवारांचा पक्ष निम्म्यानं मागे आहे। पिंपरीमध्ये भाजप 81, तर अजित पवार गटाला फक्त 36 जागांची आघाडी सध्या पिंपरी चिंचवडमध्ये। त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाची अवस्था पिंपरी चिंचवडमध्ये गंभीर